विज्ञान व हस्तकला प्रदर्शनातून सर्जनशीलतेचा आणि वैज्ञानिक विचारांचा आविष्कार, शिपूरकर व वागरे शाळेच्या विद्यार्थ्यांवर कौतुकांचा वर्षाव। आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान आणि स्पर्धात्मक युगात शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकांपुरतेच मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या विचार क्षमतेचा, निरीक्षण शक्तीचा आणि सर्जनशीलतेचा सर्वांगीण विकास घडवणे ही काळाची गरज बनली आहे। विज्ञान, कला आणि हस्तकला यांचा समन्वय साधत का, कसे आणि का नाही असे प्रश्न विचारण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे हे आधुनिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट मानले जाते। याच शैक्षणिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर नारायण शिपूरकर, गणेश यशवंत वागरे इंग्रजी माध्यम शाळेत यावर्षीही विज्ञान, कला, शिल्प आणि हस्तकला यांचे भव्य व देखणे वार्षिक प्रदर्शन भरवण्यात आले। शुक्रवार दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असलेले हे प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला पंख देणारा आणि त्यांच्या प्रयोगशील विचारांचे सजीव दर्शन घडवणारा सर्जनशील उत्सवच ठरला। या प्रदर्शनाचे उद्घाटन अडामी सिमेंट कंपनीचे दिनकर सोनसुरकर आणि शुभम कामणी यांच्या हस्ते झाले। यावेळी संस्थेचे विधी महाविद्यालयाचे चेअरमन ॲडव्होकेट विनोद घायाळ, उद्योजक नितीन बामगुडे, शिपूरकर, स्नेह ओसवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रदर्शनाच्या उद्घाटनापासूनच शाळेच्या परिसरात उत्साहाचे आणि जिज्ञासेचे वातावरण अनुभवायला मिळाले। पालक, शिक्षक, विज्ञानप्रेमी, कला रसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलात्मक व वैज्ञानिक प्रयोगांचा आस्वाद घेतला। लहानग्यांच्या हातून साकारलेल्या प्रयोगात्मक मॉडेल्स आणि कलाकृती पाहताना अनेक जण थक्क झाले, तर काही पालकांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू तरळताना दिसून आले। शाळेमध्ये संपूर्ण शैक्षणिक वर्षभर विविध वैज्ञानिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवत असतात। या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी निरीक्षण, संशोधन, विश्लेषण आणि सर्जनशील अभिव्यक्तीच्या आधारे तयार केलेल्या उत्कृष्ट कलाकृती आणि वैज्ञानिक मॉडेल्सचे एकत्रित सादरीकरण या प्रदर्शनात करण्यात आले होते। प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना सहभागाची संधी देत त्यांच्या विचारांना योग्य दिशा आणि व्यासपीठ देण्याचा हा उपक्रम शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला। या विज्ञान व हस्तकला प्रदर्शनात सुमारे 200 विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। पर्यावरण संतुलन, प्रदूषण नियंत्रण, ग्लोबल वॉर्मिंग, हवामान बदल, वाढते तापमान, संगणक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याचे फायदे व मर्यादा, निसर्ग संवर्धन, विकसित भारत अशा विविध विषयांवर आधारित विज्ञान मॉडेल्स आणि प्रात्यक्षिके मांडण्यात आली होती। ही मॉडेल्स केवळ माहिती देणारी नसून कारण, परिणाम, वैज्ञानिक तर्क, समस्या आणि उपाय यांची सोपी आणि प्रभावी मांडणी करणारी होती। विद्यार्थ्यांनी संशोधनाची प्रक्रिया समजून घेत प्रत्यक्ष कृतीतून विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले। हस्तकला व कला विभागातही पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाचा वैज्ञानिक संदेश स्पष्टपणे दिसून आला। झाडांच्या पानांचे नैसर्गिक छाप, रंगसंगतीने नटलेले चित्रकला, पारंपरिक वारली पेंटिंग, माचीस काड्यांपासून साकारलेली शिल्पे, पुनर्वापरयोग्य साहित्यापासून बनवलेले फ्लॉवर पॉट्स, कागदी पिशव्या, स्क्रॅप साहित्यापासून तयार केलेले सजावटीचे साहित्य, ग्रीटिंग कार्ड्स, टी शर्टवरील कल्पक डिझाईन्स, भावस्पर्शी पोर्ट्रेट्स अशा असंख्य कलाकृतींचे दर्शन घडले। या सर्व कलाकृतींमधून रिड्यूस, रियूज, रिसायकल या वैज्ञानिक संकल्पनेचा प्रभावी संदेश मिळत होता। विशेष म्हणजे या कला आविष्कारांमधून विद्यार्थ्यांनी केवळ सौंदर्याची मांडणी न करता पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सामाजिक एकता, स्त्री शक्तीकरण, निसर्गप्रेम आणि जबाबदार नागरिकत्व यांसारख्या विषयांवर संवेदनशील आणि अभ्यासपूर्ण दृष्टिकोन मांडला। विज्ञान आणि कलेच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधण्याची विद्यार्थ्यांची ही क्षमता विशेष लक्षवेधी ठरली। इतक्या लहान वयात इतकी वैज्ञानिक समज, कल्पकता आणि सामाजिक जाणीव पाहून आश्चर्य वाटते। अशा शब्दात अनेक रसिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पालकांनी शाळेच्या शिक्षक वृंदांचे आणि व्यवस्थापनाचे विशेष आभार मानत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे मनापासून कौतुक केले। एकूणच शिपूरकर व वागरे इंग्रजी माध्यम शाळेतील हे विज्ञान, कला व हस्तकला प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळालेली दिशा
वैज्ञानिक विचारांना मिळालेली चालना आणि शिक्षणासोबतच संस्कार व सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।